नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहतात एलएस मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज दिल्ली दौऱ्यावर. सुनेत्रा पवार देणार राज्यसभेचा राजीनामा. पोटनिवडणुकीत विजयी झाल्यानंतर पहिल्यांदाच दिल्ली दौऱ्यावर एनडीएच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्याची शक्यता. निवडणूक हरल्यानंतर राजीनामा देणार नसल्याचं ममता बॅनर्जींनी केलेलं वक्तव्य हे देशाच्या इतिहासात पहिल्यांदा होतंय. त्यांनी राजीनामा नाही दिला तर राज्यपाल त्यांना बडतर्फ करू शकतात. ममता बॅनर्जींचा राजीनामा न देण्याचा निर्णय अत्यंत चुकीचा. निवडणुकीसंदर्भात जर काही आक्षेप असेल तर त्या निवडणुकीला आव्हान देऊ शकतात. वकील उज्ज्वल निकम यांचं वक्तव्य. महायुतीनं गोकुळवर प्रशासक लादला. महायुतीनं चर्चा करायला हवी होती. अंतर्गत भांडणाचा उत्पादकांना फटका बसतोय तर मुश्रीफांना जाणीवपूर्वक भाजपाकडून वाईट वागणूक मिळत असल्याचा काँग्रेस आमदार सतेज पाटील यांचा आरोप. नसरापूर घटनेवरून सोलापुरात भाजप काँग्रेसच्या नेत्यांमध्ये सामना. नसरापूर होऊनही भाजपनं जल्लोष केला. फडणवीसांनी राजीनामा द्यावा. प्रणिती शिंदेंचा हल्लाबोल. तर सरकार संवेदनशील आहे. टीआरपीसाठी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्यावर आरोप होत असल्याचं भाजपचे देवेंद्र कोठे यांचं प्रणिती शिंदेंना प्रत्युत्तर. पुणे ग्रामीण पोलिसांकडून नसरापूर प्रकरणाचा तपास वेगाने सुरू. आरोपी भीमराव कांबळे याला घटनास्थळी नेऊन संपूर्ण घटनेचं रिक्रिएशन. कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पहाटे रिक्रिएशन. पोलिसांकडून सर्व प्रकरणाचा बारकाईने तपास सुरू. अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करून तिला धर्मांतर करण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार. पीडित तरुणीचे नग्न फोटो काढून 10 वर्षांपासून ब्लॅकमेल करून आरोपीनं वारंवार अत्याचार केल्याचा आरोप. पीडित तरुणीचा आरोप. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात वालसावंगी गावची संतापजनक घटना. आरोपी शेख इम्रान शेख हबीब सह त्याच्या कुटुंबातील 4 जणांवर गुन्हा दाखल. केस तालुक्यात शिर्डीपाटा येथे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी एका टिप्पर चालकाला काठीनं केलेल्या बेदम मारहाणीत एकाचा जागीच मृत्यू. या प्रकरणात मारेकरी असलेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात. समर्थ रामदास स्वामी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ सातारा शहरातील समर्थ भक्तांनी बुधवारी पोलीस मुख्यालयावर काढला मोर्चा. नांदेड येथील त्रिशूल पाटील या व्यक्तीनं सोशल मीडियावर अर्वाच्य आणि अश्लील भाषेत पोस्ट केल्याचा आरोप. संबंधित व्यक्तीवर तातडीनं गुन्हा दाखल करून अटक करण्याची समर्थ भक्तांची मागणी. परभणी ते वसमत महामार्गावर असोला पाटीजवळ महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस आणि 4 चाकी वाहनाचा भीषण अपघात. अपघातात कोणतीही जीवितहानी नाही. अरुंद रस्ता असल्यानं हा अपघात झाला असल्याची माहिती. अपघातात बस आणि 4 चाकी वाहनाचं मोठं नुकसान. उन्हाळ्याच्या पाऱ्यामुळे आडूळ परिसरातील फळबाग शेतकरी संकटात. फळबाग वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची अनोखी शक्कल. डाळिंब बागेवर टाकला 15 कपडा. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा एलएस मराठी.